नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मुरडे पोहे कसे बनवायचे ते बघूया। आम्ही गावाला जायचं ना, त्यावेळेला माझी आजी हे अशा पद्धतीने मुरडे पोहे बनवायची। आठवडी बाजार असायचा तर ती पोहे, शेंगदाणे वगैरे बाजारातून सगळं सामान आणायची आणि बनवून द्यायची। चला तर मग बघूया कशी रेसिपी आहे ही। बघा मी साहित्य घेतलेलं आहे इथे सगळं। तर मी इथे ना पातळ पोहे बघा ही साफ करून घेतलेले आहे, छान चाळून वगैरे घेतलेले आहे आणि एक भांड्याभर घेतलेले आहे। या भांड्याने तुम्हाला किती करायचं त्या प्रमाणात घ्यायचे। मी अर्धा चम्मच तिखट घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच हळद पावडर घेतलेली आहे आणि छोट्या चमच्यानी 1 चम्मच जिरे घेतलेले आहे आणि हे मोहरी घेतलेली आहे अर्धा चम्मच। एका लिंबाचा असा रस काढून घेतलेला आहे आणि 1 चम्मच साखर घेतलेली आहे इथे। साखर अवश्य घ्यायची आणि बघा मी ओला नारळ होता माझ्याकडे, त्याला किसून घेतलेला आहे आणि शेंगदाणे मी अर्ध वाटी असे हे न खरपूस असे छान मंद हीटवर भाजून घेतलेले आहे। तुम्ही तळूनही घेऊ शकता, तळलेली छान लागतात बघा। आणि इथे कांदा घेतलेला आहे 2 मी बारीक चिरून, कोथिंबीर 4-5 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे, कढीपत्ता आणि हिंग घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। सर्व साहित्य घ्यायचं आहे। या पद्धतीने टोमॅटो माझ्याकडे म्हणजे बाजारातून आणायचे होते तर थोडा वेळ होता तर मी ते दाखविलेलं नाही आहे। आता रेसिपीच्या वेळेला दाखवूया। बघा मी आता ना गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यातनं आता हे पोहे आपल्याला म्हणजे खरपूस असे छान असे भाजून घ्यायचे आहे। मस्त मंद हीटवर भाजून घ्यायचे। पातळ पोह्याचंच मला ना जास्त आवडतो। कांदे पोहे बनवतो आपण, जाड पोहे त्याचाही बनवतात, परंतु माझी आजी ना हे पातळच पोह्यांचा बनवायची, तर मला ना ते पातळ पोह्यांचाच आवडतो। बघा मी आता एका भांड्यात काढून घेते आणि त्याच कढईमध्ये आता मी फोडणी करत आहे। तेल घेतलेलं आहे 1 चम्मच आणि मोहरी आणि जिरं छान तडतडू द्यायची। त्यानंतर मी थोडा कांदा आता वरून टाकायला ठेवलेला आहे, हा बारीक चिरून घेतलेला आहे, तो टाकून घ्यायचा आणि कढीपत्ताही टाकून घ्यायचा आहे आणि मिरच्या ह्या पूर्ण आपण या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं। परंतु ना कांदा खूप आपल्याला असा म्हणजे भाजायचा नाही आहे, तळायचा नाही आहे। साधारण हा म्हणजे हा मुरड्या पोह्यामध्ये खूप छान लागतो, हा असा कच्चा राहतो थोडा। तर आता मी हिंग टाकून घेतलेली आहे चिमूटभर, हिंग अवश्य टाका, खूप छान बनतो ही रेसिपी। अर्धा चम्मच ना मी हळद पावडर आता यात टाकून घेतलेली आहे, तिखट टाकून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ आणि हे छान आपल्याला म्हणजे परतवून घ्यायची आहे बरं का। मंद हीटवर गॅस मी एकदम कमी ठेवलेली आहे आणि बघा 1 टमाटर असं मी बारीक काप करून घेतलेलं आहे, ते टाकून घ्यायचं आणि हे मिश्रण थोडं, खूप शिजवायचं नाही आहे, जसं आपण भाजीला शिजवतो की नाही त्या पद्धतीने नाही शिजवायचं आहे। थोडंसं आपल्याला तडका तयार जसा करतो आपण त्या पद्धतीने थोडीशी कोथिंबीरही या म्हणजे तडक्यामध्ये अशी टाकून घ्यायची आहे आणि हे थोडं असं मिश्रण तयार झालं की त्यानंतर न बघा हे साखर घेतलेली आहे मी आणि साखर आता यातनं टाकून घेतलेली आहे आणि खोबरं पण हे किस नाही का थोडे ह्या फोडणीत टाकून घेतलेलं आहे। बाकीचं मी अजून म्हणजे ठेवणार आहे थोडा वेळ। वेळाने टाकूया वरती, गार्निश करूया नंतर नाही का। मसाला तयार झालेला आहे। आता मी ना ती फोडणी काढून घेतलेली आहे प्लेटमध्ये आणि ती गरम होती म्हणून सुरुवातीला ना असं मी झाऱ्याने असं मिक्स करून घेते आणि त्यानंतर ना आपल्याला मग हाताने मिक्स करायचं। हाताने कसं खूप व्यवस्थित सगळीकडे हा मसाला ना आपल्याला लावता येतो आणि सगळीकडे लागतो। बघा हे मी शेंगदाणे असे भाजलेले घेतलेले आहे
तुम्ही तळून पण घेऊ शकता आणि एक लिंबाचा रस टाकून घ्यायचा आणि तो पण छान यात मिक्स करायचा. खरंच ही रेसिपी खूप छान बनते. नक्की बनवून बघा आणि त्यावेळची आठवण आता ताजी होते. खोबरा किस मी टाकून घेतलेली आहे आणि यावर आता थोडं आपल्याला कोथिंबीर, कांदे वगैरे टाकून घ्यायचे आहे. बारीक चिरलेले कांदे वरून टाकले की चव अजून वाढते आणि बघा या पद्धतीने कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे थोडे असे बनवल्यानंतर 2-3 मिनिटानंतर तुम्ही खायला घ्या तर खरंच खूप छान रेसिपी आहे. बघा या पद्धतीने मी बनवून घेतलेले आहे. त्यावेळचे जुन्या आठवणीनं या रेसिपी बनवल्या तेव्हा आठवण म्हणजे ताज्या होतात. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा, नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा. धन्यवाद.